आणि यानंतर थेट विधान परिषदेमध्ये जाऊयात. कुणाल कामराच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. सुप्रीम कोर्टाला देखील त्याने वापरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कोणी करू नये. ज्या व्यक्तीला, ज्या नेत्याला, ज्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी सगळे सत्कार करतात, अशा व्यक्तीबद्दल तर तो बोललेलाच आहे. परंतु आनंद महिंद्रांबद्दल तो बोललेला आहे, मुकेश अंबानींबद्दल तो बोललेला आहे. आपण याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही. उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करायला पाहिजे होतं. हा प्रकार घडला, हा व्हिडिओ पब्लिश झाला आणि या व्हिडिओच्या नंतर 34 मिनिटांमध्ये एक ट्विट येतं समर्थनाचं. त्याच्यानंतर ताबडतोब समर्थनाचं दुसरं ट्विट होतं. आमची तर शंका अशी आहे की त्याचा बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे. हा आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही. संविधानामध्ये आम्हाला जे सांगितलं जातं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही देखील 5-5 वेळा सभागृहामध्ये आहोत. आम्ही देखील समोरचा बोलताना कधी आम्ही बोलत नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना त्यानं वाटेल ते बोलावं असं काही संविधानामध्ये लिहिलेलं नाही. त्याच्यामुळं मला दानवे साहेब असं वाटतं की तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली. आज पंतप्रधान मोदयांबद्दल ही घटना घडलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या बद्दल ही घटना घडलेली आहे. भविष्यामध्ये ही उद्धवजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते, आदित्यजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते. आणि आज आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जर असं काय घडलं तर आम्ही तुमच्या सोबत उभं राहू, पण अशी प्रवृत्ती आम्ही चालू देणार नाही. फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं, एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करायचं, त्यांच्यावर टीका करायची, हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोण स्टँडअप कॉमेडी आहे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्याच्या कलेबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ज्या पद्धतीनं तिथं जे सांगितलं गेलं, मंत्री महोदय अगदी बरोबर आहे, ही संस्कृती नाही, ही विकृती आहे. आणि ही विकृती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ठेचली पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असताना सगळीकडे मुख्यमंत्री झालेले आहेत, प्रत्येक पक्षाचे पंतप्रधान झालेले आहेत. पण भारत जोडो यात्रेमधनं हा माणूस फिरतो याचा अर्थ आम्ही काय समजायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं काय समजायचा याचं विश्लेषण देखील होणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं सभापती महोदय जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याची ही व्यक्ती प्रयत्न करते आणि पुन्हा एकदा ते संविधानाची कॉपी हातात घेऊन ट्विट करून एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान नाही आहे, नरेंद्र मोदी साहेबांना ते आव्हान नाही आहे, खऱ्या अर्थानं लोकशाहीला दिलेलं ते आव्हान आहे. संविधानाची कॉपी हातात धरून तो माणूस काय सांगतोय, माझं कोणी काय वाकडं करू शकत नाही. आम्ही तर मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे आजही आमची मागणी आहे. या त्याच्या बाबतीत नाही, भविष्यामध्ये कोणाच्याही बाबतीमध्ये अशा बोलण्यावरनं वाद जर निर्माण होत असतील तर ती विकृती ठेचून काढली पाहिजे, या मताचे आम्ही सगळे लोक आहोत. आणि म्हणून फक्त मंत्री म्हणून मला इथं सांगायचं आहे, एक कार्यकर्ता म्हणून सांगायचं आहे, साहेब तुम्हाला जे ब्रीफिंग दिलेलं आहे ते फार चुकीचं दिलेलं आहे. आज कदाचित एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, काही लोकांची मंत्रीपदं गेली, काही लोकांची पदं गेली, म्हणून रागानं जे बोललाय ते बरोबर आहे हे सांगण्यामध्ये काय अर्थ नाही. शेवटी कुठेतरी राजकारणामध्ये देखील माणुसकी असते, याचा विचार देखील सगळ्यांनी केला पाहिजे. वैयक्तिक टीका करायची, वैयक्तिक टीका करून कायमस्वरूपी बदनामी करायची हे राजकारणामध्ये ठीक आहे, पण आज जे आमच्यावर आलंय ते भविष्यामध्ये तुमच्यावर देखील येऊ शकतं. आणि म्हणून सांगितलं की आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना दानवे साहेब तुमच्या बाबतीमध्ये जर उद्या असं घडलं तर आम्ही तुमचे ढाल बनून उभे राहू, एवढी संस्कृती आम्हाला शिकवलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा विकृत प्रवृत्तीचं कोणी समर्थन करू नये. ज्यांनी ट्विट केली त्यांची त्यांना ते लक्ष लाभ होऊ देत, परंतु ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि ही प्रवृत्ती आणण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ती आपण ठेचून काढली पाहिजे, या मताचे आम्ही सभागृहातले सगळे सदस्य आहोत. मला वाटतं 289 वरती विरोधी पक्षनेते सभापती महोदय, मी लॉ अँड ऑर्डर ह्या अँगलने बोललेलो आहे. मी कोणत्या व्यक्तीचं समर्थन केलेलं नाही. मी लॉ अँड ऑर्डर हा जो विषय आहे, सत्ताधारी जर एवढ्या घटना घडलेल्या आहे तर मला असं वाटतं त्यांच्याविषयी तक्रार करायला पाहिजे होती, गुन्हा नोंदवायला पाहिजे होता, कारवाई करायला पाहिजे. माझा मुद्दा लॉ अँड ऑर्डर आहे की सत्ताधारी पक्षाचे लोक तोडफोड करतात,
पोलिसांच्या उपस्थित करतात. हा माझा बेसिक मुद्दा आहे. माझा मुद्दा बेसिक हा आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की आपल्याला अनेक जणांना बोलायचंय. हा काही प्रश्न सर्वांनी बोलण्याचा होत नाहीये. 289 मांडलेली आहे, मी दालनात फेटाळलेली, त्यांना विचार मांडण्याचा वेळ दिलेला आहे मी. तथापि माननीय मंत्री महोदय, उद्योग मंत्री देखील बोललेले आहेत. म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये कामकाज आपल्या समोर जास्तीचं आहे. मी सभागृह 10 मिनिटांसाठी स्थगित करीत आहे. कामराच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ झाला आणि विधान परिषदेचं कामकाज सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.